नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक चांगला मार्ग किंवा एखाद्या श्रीमंतींच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न करत असेल, तर काही जीवनामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी येतात. अशा 8 ते 9 गोष्टी येतात. ह्या 8 ते 9 गोष्टी आपण आपल्या जीवनातनं सोडायला शिकलं पाहिजे. तेव्हा आपण एक चांगली व्यक्ती आणि चांगला श्रीमंतीचा मार्ग आपण जीवनामध्ये आपल्या पकडू शकत असतो. मित्रांनो, पहिली जीवनामधली फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करतो, आपण जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घेत असतो आणि त्या गोष्टीवर आपण फार विचार करत असतो आणि त्यामध्ये आपला फार वेळ जात असतो. एखादी किरकोळ जरी घटना घडली तर आपल्याला त्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लागलेली असते आणि त्या विचारामुळं आपला आजचा दिवस सुखाचा असतो, तो पण दुःखात जातो आणि फ्युचरमध्ये आपलं जे उद्याचा दिवस आहे त्याच्याकडलं लक्ष कमी होतं. त्यामुळं मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आपण जीवनात पाहिली पाहिजे. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी येतात त्या झाल्यानंतर पटदिशन विसरून जर तुम्ही नाही गेला तर त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळं छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या विसरायला आपण जास्तीत जास्त शिकलं पाहिजे. दुसरी जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण कोणत्याही व्यक्तीशी समाजामधील जास्त मिसळून राहतो त्यावेळी त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. तुम्ही जर सारखं सारखं एखाद्या व्यक्तीला जर अवलंबून राहत असाल किंवा जवळ राहत असाल तर ती व्यक्ती तुम्हाला गृहीत धरत असते. त्यामुळं समाजातील व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करू नकोसा. कामाशी काम इतकाच संबंध त्या व्यक्तीशी आपला आला पाहिजे. नाहीतर मग आपणला आपले जे वाईट गुण आहेत किंवा आपला स्वभाव त्यांना एकंदिवस पटत नाही. त्यामुळं कोणतीही व्यक्ती असू देत त्याच्याशी जास्तीत जास्त मिसळून राहण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोसा. तिसरी जीवनामधली फार महत्त्वाची गोष्ट आहे, आपण काय करत असतो, मित्र सर्कल, आपले नातेवाईक ह्यांच्यामध्ये जास्तीत जास्त संपर्क राहत असतो आणि काही व्यक्तींना अशी सवय असते की ह्याचं त्याला सांग, त्याचं त्याला सांग, त्याचं त्याला सांग. त्यामुळे एक काय होतं, तुमचं जे चारित्र्य असतं ते चारित्र्यावर कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं शिक्का पडण्याची शक्यता असते. त्यामुळं मराठीमध्ये त्यामध्ये म्हटलं जातं की चाहड्या करत फिरणे एकाच्या माघारी दुसऱ्याची, हे समाजामध्ये अजिबात चालत नाही. त्यामुळं तुमच्यावर एक शिक्का पडण्याची शक्यता असते. त्यामुळं चाहड्या करणं हे आयुष्यामध्ये बंद केलं पाहिजे. मित्रांनो, चौथी आयुष्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण काय करत असतो, समाजामध्ये कुठंही कधीही काहीही बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण एखादी गोष्ट बोलत असताना ती मोजून बोलली पाहिजे. महत्त्वाची असेल तरच बोलली पाहिजे आणि आपण काय बोलतो, कुठं बोलतो, कशासाठी बोलतो याचं संपूर्ण भान आपणला असलं पाहिजे. विनाकारण काय होतं, काही लोक चेष्टेचा सुद्धा एखाद्या स्मशानभूमीत गेल्यानंतर चेष्टेचा सुद्धा विषय काढून हसत असतात. ती जागा चेष्टेची आहे का, विचार करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती लग्न कार्यात, वाढदिवस अशा कार्यातसुद्धा मरणाचा विषय काढून दुःखी चेहऱ्यानं उभारलेले असतात. म्हणजे कुठं काय बोलावं, कुठं कसं वागावं ह्याचं भान ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं कुठेही कसंही काहीही बोलता कामा नये. जसं समोरचं वातावरण असेल, जशी परिस्थिती असेल त्याला मॅच होईल असं आणि मोजके शब्द बोललं गेलं पाहिजेत मित्रांनो. त्यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्याचा स्वभाव असा असतो की प्रत्येकाची चेष्टा करत फिरणं. आणि काय होतं, चेष्टेचा तुमचा एकदम जर हसकर स्वभाव असेल, जीवनामध्ये हसलं पाहिजे, पण किती चेष्टा केली पाहिजे ह्यालासुद्धा प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आपण प्रत्येकाची चेष्टा करत हसत खेळत जर आयुष्य जगत असेल तर त्याला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या पुढे जर तुम्ही एखाद्याची चेष्टा केली तर ती व्यक्ती तुम्हाला खोळ्यात काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, कुणाशीही कसंही कुठंही वागणं हे सोडलं पाहिजे. त्यानंतर 6वी महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये फार मित्रांनो, आपलं कपडे आणि आपलं जे ज्ञान आहे त्याच्याकडं आपण अजिबात लक्ष देत नाही, असं होता कामा नये. कारण तुम्ही जर सुंदर कपडे, चांगले कपडे घातले किंवा तुम्ही ज्ञान दररोजच्या दररोज जादा तुमच्या कपॅसिटीप्रमाणे प्राप्त करण्याचा जर प्रयत्न केलं
तर चांगल्या पद्धतीनं आपण समाजामध्ये कपड्यामुळं तुम्ही प्रायमा फेशिया सुंदर दिसू शकता. तुमचं इम्प्रेशन पडू शकतं आणि त्याचबरोबर नुसतंच कपड्याचं इम्प्रेशन पडून उपयोग नाही. तर तुम्हाला त्या पद्धतीनं ज्ञान त्या गोष्टीतलं आहे का? आणि कोणत्या गोष्टीसमोर बोलत असताना आपल्याला त्यामधलं ज्ञान आहे का? ही गोष्टसुद्धा मित्रांनो सांभाळणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा माणसाची प्रगती होऊ शकत नाही, जो स्वतःच्या कपड्याकडे पाहत नाही, स्वतःच्या ज्ञानाकडे पाहत नाही. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या जीवनामध्ये आहेत मित्रांनो. 7वी जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण काय करतो समाजामध्ये आपण आपल्या कामानिमित्त पाहिजे तसं वावरत असतो आणि स्वतःवर आपण जास्तीत जास्त ध्यान देत नाही. तर तुम्ही तुमच्या जीवनावर, स्वतःवर, तुमच्या जगण्यावर जास्तीत जास्त ध्यान दिलं पाहिजे. काल मी कुठं होतो, आज मी कुठं आहे आणि उद्या मला कुठं जायचं आहे, हे जर तुम्ही स्वतःविषयी जर विचार केला असा, तर निश्चित काल तुम्ही गरीब असाल, आज त्याच्यापेक्षा श्रीमंत असाल, उद्या त्याच्यापेक्षा तुम्ही 100% श्रीमंत असणार आहे. त्यामुळं स्वतःवर तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर ध्यान देणं फार मित्रांनो गरजेचं आहे. त्यानंतर 8वी आपली जीवनामधली फार महत्त्वाची गोष्ट आहे. नशा आणि वाईट सवयी ह्या फार जीवनामध्ये मॅटर करत असतात. जर तुम्ही चुकीच्या वेळी चुकीची नशा करत असाल किंवा वाईट सवयी जर तुम्हाला असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात होत असतो. कुठली गोष्ट किती केली पाहिजे, काय केली पाहिजे, कशी केली पाहिजे ह्याचा ताळमेळ बसवणं फार गरजेचं आहे. कारण नशा ही अति केल्यानंतर तिथे माती होत असते. पण कुठलीही गोष्ट मर्यादेमध्ये जर असेल, तर ती गोष्ट जीवन जगण्यास आनंददायी असते. त्यामुळं नशा ही शारीरिक बाबतीत फार विचार करणं किंवा वाईट सवयी ह्या फार विचार करून आपण या आयुष्यामध्ये घ्यायच्या का नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. कारण ह्याचा परिणाम तुमच्या फार करिअरवर, पुढच्या फ्युचरवर, तुमच्या व्यवसायावर मित्रांनो फार मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे जीवन जगत असताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आणि 9वी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर आपल्या जीवनाला स्वतःला जर बदलू शकत नसेल, तर जीवनाचा फार बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. ह्या ज्या 8 ते 9 गोष्टी मी सांगितल्या, त्या जीवनामध्ये आपण अंमलात आणणं फार गरजेचं काय आहे मित्रांनो? जर तुम्ही छोट्या गोष्टीवर लक्ष देत बसला, तर जीवनामध्ये पुढं कधी सरकणार? जास्त ज्यांची पात्रता नाही अशा लोकात जर आपण मिळून मिसळून वागायला लागलो, तर आपणही त्याच पात्रतेचं होऊ शकतो. कुठंही काहीही बोलणं फार विचार करून बोलावं लागत असतं. प्रत्येकाची चेष्टा मस्करी केलं तर आपण काही विनोद नाही किंवा आपण काही विदूषक नाही आहे. त्यामुळे समाज तुमच्याकडे विदूषकाकडे बघणार नाही. प्रत्येकाची चेष्टा जी करायची आहे ती अजिबात करण्याचा प्रयत्न करू नका. कपडे आणि तुमचं जे ज्ञान आहे ते फार मोलाचं आहे. कारण तुम्ही कपडे कसली घालता, तुमच्याकडे ज्ञान किती आहे, समाज हा बारकाईनं त्याकडे लक्ष देत असतो. जीवन हे सुंदर असतं फक्त स्वतःकडं आणि आपल्या करिअरकडं, आपल्या जगण्यावर आणि समाजावर हे जास्तीत जास्त तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं असणाऱ्या तुमच्या हॅबिट्स, सवयी, तुम्ही कोणाच्या संगतीत राहता, कोणाबरोबर कसं वागता आणि समाजामध्ये तुमचं व्यवहार काय आहेत आणि चातुर्य काय आहे आणि तुम्ही कुठल्या पद्धतीनं समाजाच्या घटकाशी कोणाला मिळवून घेता. त्याचबरोबर तुम्ही किती सामंजस्यपणानं भूमिका ऐकून घेता, सामंजस्यपणानं तुमचे विचार मांडता आणि कोणत्या पात्रतेचं तुम्ही व्यक्ती समाज म्हणून त्या समाजामध्ये तुम्ही वावरत असता, ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त मित्रांनो जीवनामध्ये विचार करणं फार महत्त्वाचं आहे. जीवन हे सुंदर आहे आणि ह्या काही गोष्टी तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाळल्या, तर आपण एक चांगली श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो. कारण जीवन जगत असताना बाय स्टेज, बाय स्टेज, बाय स्टेज अशा पद्धतीनं थोडं चालत आपण ह्या श्रीमंतीचा मार्ग मित्रांनो स्वीकारत असतो. एकदम कुणीही लॉटरी लागली तर श्रीमंत होतो, पण तो पैसा जास्त काळ टिकत नाही. जमीन विकून येणारा, घर विकून येणारा, लॉटरी लागून असे अचानक येणारे पैसे फार काळ टिकत नाहीत. पण जे कष्टातनं, घामातनं आणि स्वकर्तृत्वानं जे पैसे रुपया जरी मिळत असेल, तर तो पैसा आयुष्यभर आपल्याला साथ देत असतो. त्या पद्धतीनं जीवन जगत असताना प्रत्येक गोष्ट ही
कष्टानं जर जी मिळवलेलं असेल तर ते आयुष्यभर साथ देत असतं. त्यामुळं जीवनामध्ये हे काही गोष्टी आपण ह्या पाळल्याच पाहिजेत हां. तरच आपण सुखी, समृद्धी आणि समाधानी मित्रांनो जीवन जगू शकत असतो. चॅनलवर माझ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.